नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे VR स्टुडिओ. आणि आपल्या सर्वांना मकर संक्रांतीच्या मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. आणि अशाच एका या शुभ मुहूर्तावर आज मी आपल्या सर्वांना घेऊन आलो आहे एका सुंदर अशा ठिकाणी आणि ऐतिहासिक अशी वास्तू असणारी औसा येथील, म्हणजे औसा जिल्हा लातूर या ठिकाणी आपण आज आलेलो आहोत. आणि हे ठिकाण म्हणजे वीरनाथ मठ, किंवा ज्याला आपण औसेकर मठ किंवा नाथ संस्थान असं म्हणतो. तर हे जे ठिकाण आहे हे आहे 17व्या शतकातील एक महत्वाचं असं नाथ संप्रदायातील मठ, जेथे की आजही नाथ षष्टीचा उत्सव साजरा केला जातो, ज्याला 220 वर्षापेक्षा अधिक वर्षांची परंपरा आहे. आणि या मठाचे संस्थापक होते वीरनाथ महाराज, ज्यांनी आदिनाथ महाराज ते गुंडानाथ महाराजांपर्यंत गुरु परंपरेची दीक्षा घेतली आणि या मठाची स्थापना केली. येथे आज कीर्तन, भजन, पारायण हे सुरू असतं. आणि हे स्थान आहे आपल्या लातूर जिल्ह्यातील जो तुळजापूर रस्ता आहे या रस्त्यावरील औसा हे तालुक्याचे ठिकाण आहे. आणि वीरनाथ महाराजांनी या ठिकाणी 1797 मध्ये नाथषष्ठी उत्सव सुरू केला. आणि आपण पाहू शकता श्री परमात्मा पांडुरंगाची अतिशय सुंदर आणि देखणी अशी मूर्ती आहे. म्हणजेच सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान. मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित तुका मने माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. अतिशय सुंदर आणि देखणी असणारी ही मूर्ती मित्रांनो, या ठिकाणी आल्यानंतर मला अतिशय आनंद झाला की अशा एका सुंदर मूर्तीचं, म्हणजे सुंदर अशा परमात्मा पांडुरंगाच्या मूर्तीचं मला या ठिकाणी आज दर्शन करता आलं. आणि ऐतिहासिक अशा या ठिकाणी येऊन आपल्याला याचं साक्षीदार होता आलं. आणि जसं की वीरनाथ महाराजांनी या ठिकाणी नाथषष्ठी उत्सव साजरा केला, यामुळे येथे या परंपरेची सुरुवात झाली. आणि हे नाथ संप्रदायाचं मुख्य असं पीठ आहे, जिथे भक्तांची अतिशय गर्दी असते. आणि इथली गुरु शिष्य परंपरा ही मल्लनाथ महाराजापासून दासवीरनाथ महाराज यांच्यासारख्या गुरु परंपरेचा वारसा या ठिकाणी आहे. आणि नाथषष्ठीचा जो उत्सव असतो, जो तुकाराम बीजेपासून सुरू होतो आणि एका निवडलेल्या गावात तो साजरा होतो. थोडक्यात औसातील वीरनाथ मठ नाथ हे नाथ सम्रातील एक महत्वाचं आणि ऐतिहासिक असं धार्मिक केंद्र आहे, जिथे नाथषष्ठी सारखे उत्सव मोठ्या प्रमाणात आयोजित केले जातात. आणि आपण पाहू शकता की या ठिकाणी ही वास्तू किती जुनी असू शकते याचा पुरावा देखील आपल्या समोरच आहे. आणि आपण देखील नक्कीच या ठिकाणी या आणि पहा की आपल्या महाराष्ट्रामध्ये ऐतिहासिक वारसा लाभलेलं हे ठिकाण अतिशय सुंदर आहे. तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू. बाबा.